जाग्रदादित्रयो जाग्रदादिमयं तथा ओङ्कारैकसु संवेद्यं यत्पदं तन्नमाम्यहम्। शान्तिपाठः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अथ माण्डुक्योपनिषत्। ॐ इत्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भविष्यदिति सर्वमोङ्कार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योङ्कार एव सर्वैर्येतद् ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोऽयमात्मा चतुष्पाद जागरितस्थानो बहिष्प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलभुक् वैश्वानरः प्रथमः पादः स्वप्नस्थानोऽन्तःप्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः यत्र सुप्तो न कश्चन कामं कामयते न कश्चन स्वप्नं पश्यति तत्सुषुप्तं सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानगण एवानन्दमयो विजानन्दभुक् चेतोमुख प्राज्ञस्तृतीयः पादः एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येष योनिः सर्वत्र प्रभवाप्ययौ हि भूतानाम् नान्तः प्रज्ञं न बहिष्प्रज्ञैः नो भयतः प्रज्ञं न प्रज्ञानघनं न प्रज्ञं नाप्रज्ञम् अदृष्टमव्यवहार्यमग्राह्यमलक्षणमचिन्त्यमव्यपदेश्यमेकात्मप्रत्ययसारं प्रपञ्चोपशमम् शान्तं शिवमद्वैतं चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः सोऽयमात्माद्यक्षरमोङ्कारोऽधिमात्रं पादो पादामात्रा मात्राश्च पादा अकार उकार मकार इति जागरितस्थानो वैश्वानरोकार प्रथमा मात्रा तेरादि मत्वा भवति वै सर्वान् कामान् आदिश्च भवति य एवं वेद स्वप्नस्थानस्तैजस उकारो द्वितीया मात्रोत्कर्षात् उभयत्वाद्वोत्कर्षति हवै ज्ञानसन्ततिं समानश्च भवति
नास्या ब्रह्मवित्कुले भवति य एवं वेद सुषुप्तस्थानः प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा मितेर्भीतेर्वा मिनोति हवा इदं सर्वमभीतिश्च भवति य एवं वेद अमात्रश्चतुर्थो व्यवहार्यः प्रपञ्चोपशमः शिवोऽद्वैत एवमोङ्कार आत्मैव संविशत्यात्मनात्मानै य एवं वेद इति माण्डुक्योपनिषत् समाप्ता। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका गोमंदत यांना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना पण साष्टांग वंदन करते. वक्तव्याला सुरुवात करते. आपणा सगळ्यांना पण वंदन करते. आपलं जे मांडुक्य उपनिषद सुरू आहे, हे मांडुक्य उपनिषद हे माझ्या कल्याणासाठी हे उपनिषद आहे असं सुनील काकांनी आपल्याला परवा सांगितलं. आणि त्याच्या अभ्यासाची एक पद्धत आपल्याला सगळ्यांना नेमून दिलेली आहे बघा मांडुक्य उपनिषदाची. कारण आपल्याला उंची गाठायची आहे या उपनिषदांच्या, वैचारिक उंची गाठायची. आणि ज्यावेळेला आपल्याला उंचावर जायचं असतं त्यावेळेला खालचा बेस पक्का आहे की नाही हे आपण आधी तपासून पाहत असतो की नाही. उंच चढायचं असलं म्हणजे शिडीवरून जर चढायचं असेल तर खाली बेस पक्का आहे का म्हणून ते आपण चारदा ती तपासून पाहतो आणि मगच चढताना चढतो आपण. ते बेस पक्का असल्याशिवाय वरती चढणं शक्य नाही हे अगदी पक्का आम्हाला माहित असतं. कारण जर आम्ही बेस कच्चा असताना चढलो तर निश्चितपणे पडू आणि आम्हालाच दुखापत होईल. काळजी जशी आपण व्यवहारामध्ये घेत असतो उंचीवर चढताना, अगदी त्याप्रमाणे परमार्थात पण तीच काळजी आम्हाला घ्यायची आहे असा आवर्जून सुनील काकांचा आग्रह आहे. आणि म्हणून त्यासाठी त्यांनी एक क्रम सांगितला अभ्यासाचा की आधी ऐकणे 7 ते 8 एकाग्रतेने ऐकायचं, मग ऑडिओ व्हिडिओ हे जे सगळे येतात हे सगळे आपण दिवसभरामध्ये ऑडिओ ऐकायचं, व्हिडिओ बघायचा. म्हणजे त्यामध्ये ज्ञानेंद्रिय आणि 2 ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये कामी लागतील, डोळे आणि कान. आणि मग वक्तव्य, मग त्या ऐकण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मला काय समजलं नेमकं हे प्रत्येकाने आपल्या जवळच्या आपल्या वहीमध्ये आपल्या नोटबुक मध्ये ते नोट करून ठेवायचं. 4च ओळी फक्त, कोणाला सांगण्यासाठी नाही, मीटिंग मध्ये बोलण्यासाठी नाही, लिखाणासाठी नाही, अजिबात नाही. तर एवढे सगळे 100 वक्तव्य येतील तर कोणी वाचणार नाही, कारण वाचणारा कोणी शिल्लकच राहणार नाही, कारण सगळे लिहिणारेच राहतील. म्हणून माझ्यासाठी हा बेस अति पक्का करायचा आणि मग त्या बेसवर वैचारिक जी शिडी आहे ती वैचारिक शिडी नीट बसते आणि मी सहज उंची गाठू शकतो. आणि मांडुक्याची उंची कोणती आहे? न कश्चित जायते जीवा, म्हणजे अगाजे झालेच नाही त्याची वार्ता पुसोसी काही आपल्या भाषेत माऊलींनी छान करून दिलेलं आहे की जग हे झालेलंच नाहीये. ही विचारांची झेप ह्या मांडुक्य उपनिषदामध्ये आहे आणि ही मला गाठायची आहे. जग झालेलंच नाही एकदम नाही पटत, कारण जगाचा अनुभव मी घेतोय, सुख दुःखाचा अनुभव येतोय, अनुकूल प्रतिकूलतेचा अनुभव घेतोय, उन्हाळे पावसाळे मी बघतोय, दृश्य बघतोय आणि हे झालं नाही, हे जन्मालाच आलं नाही, उत्पत्ती त्याची झालेली नाही. यासाठी सुरुवात जर कुठून करायची असेल यामध्ये तर मी जन्माला येत नाही, इथून सुरुवात करायला हवे. म्हणून न कश्चित जायते जीव,
असं म्हटलेलं आहे. मी सुरुवातच जीवापासून झालेली आहे आणि अशी सुरुवात जेव्हा मी माझ्यापासून करेन तेव्हा मग जग निर्माण झाले नाही या निर्णयाप्रत मी येईन. म्हणून ज्यासी नाही रूपगुण, ज्यासी नाही आश्रम वर्ण, ज्यासी नाही मी तू पण, ज्यासी जन्म मरण असे ना. हे जोपर्यंत मी नाथांचे शब्द आहेत आणि जोपर्यंत मी हे समजून घेत नाही तोपर्यंत मी ही झेप, विचारांची झेप गाठू शकत नाही. यासाठी सुनील काकांनी एक 4 मुद्दे फार सुंदर मांडले की सेल्फ कॅन्सलेशन, सेल्फ कॅन्सलेशन नको, त्यानंतर इन्सुलेट स्वतःला करून घ्यायचं, आयसोलेट करू नका. तिसरं, सुख माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे अंतःकरणात ठसवत चला. सेल्फ आउट करू नका स्वतःला आणि सेल्फ ऑपरेशन करा. असे 5 मुद्दे परवाच्या वक्तव्यामध्ये अत्यंत सुंदर असे होते. हे सगळे बेस पक्का आहे की नाही, ती शिडी परत 4-4दा आपण उचलून परत ती आपटून बघतो खालचं पक्का आहे की नाही. आणि त्यासाठी सेल्फ कॅन्सलेशन नको. म्हणजे सेल्फ कॅन्सलेशन नको म्हणजे मी आपण एका गाडीचं तिकीट काढलेलं आहे, सुखरूपतेच्या गाडीचं तिकीट आम्ही काढलेलं आहे. तर त्या सुखरूपतेच्या गाडीमध्ये आम्हाला बसण्यासाठी मी रूप नाही, मी आश्रम जास्ती नाही, आश्रम वर्ण जास्ती नाही, मी तू पण, हे मनावर ठसून घेण्याच्या ऐवजी मी समजतो मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आणि आमच्या त्या सुखरूपतेच्या गाडीचं तिकीट काढून सुद्धा त्यात आमचं बसणं होत नाही. आम्ही ते तिकीट कॅन्सल करतो आणि म्हणतो मी सुखी आहे, मी दुःखी आहे, प्रपंचाच्या ह्या गाडीमध्ये बसतो. म्हणून सेल्फ कॅन्सलेशन, माझंच तिकीट मी कॅन्सल करतो असं माझ्याकडून कधीही होऊ नये. फार महत्वाचा विचार सांगितलेला आहे. यासाठी दृढ श्रद्धा असावी. स्वतःला इन्सुलेट करून घ्यावं म्हणजे सगळ्यांमध्ये राहून आपण स्वतःला वेगळं करून घ्यावं. आणि आयसोलेट करून घेऊ नये म्हणजे स्वतःला वेगळंच ठेवायचं, अगदी कोणामध्येच राहायचं नाही असं नसून इन्सुलेट करायचं, सगळ्यांमध्ये राहायचं, व्यवहार व्यवहारासारखा करायचा, पण मी मात्र या सगळ्यांपासून वेगळाच हवा. आणि सुख कारण का करायचं हे सगळं, सुख माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून हे करायचं. म्हणून स्वतःला सेल्फ आउट करू नका. आणि हे सेल्फ आउट हे अविवेकामुळे होतो. त्यांनी एक आपल्याला उदाहरण पण दिलं क्रिकेटचं. आणि सेल्फ आउट आम्ही अविवेकामुळे होतो. स्वतःला आम्ही आउट करून घेतो आणि सुख दुःखाच्या गर्तेत येऊन पडतो. म्हणून आम्हाला हे सगळं जर टाळायचं असेल, सेल्फ आउट होणं जर टाळायचं असेल, सेल्फ कॅन्सलेशन जर टाळायचं असेल, तर आम्हाला सेल्फ ऑपरेशन करावं लागेल. स्वतःचं ऑपरेशन स्वतः करणं ही अतिशय बिकट गोष्ट आहे आणि अतिशय ही अद्वैत कुसरी अशी कला आहे. ही कला आपल्याला मांडलिक शिकवणार आहे. आणि सुनील काका या सगळ्यांचा समन्वय काढून ते ऑपरेशन कसं करायचं, डॉक्टर आहेत, मूळ व्यवसायाने पण डॉक्टर आहेत आणि पदानी पण डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे वैद्य सावरिया हो, बस मीराबाई म्हणते आहे तर आपण पण का नाही म्हणायचं की श्री गुरु वैद्य आहेत. आणि ते ऑपरेशन कसं करायचं हे सुनील काका आपल्याला आता रोज शिकवणार आहेत. आपण सगळेजण सज्ज होऊ. या ठिकाणी थांबते. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने.
शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्परा वन्दे गुरुपरम्परा अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली जीवना देण्यार्थ काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा इंद्रिय आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हितकर हो गो आम्ही इंद्र महान कीर्तिवंत पूषा अति ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाचा प्रारंभ करतो. प्रारंभ करतो म्हटल्याबरोबरच मला हसायला आलं. मी प्रारंभ व्यक्त केला की तुम्हाला पण हसायला येईल. प्रश्नाने व्यक्त करतो. कालचं ग्रहण कोणत्या राशीला वाईट होतं हो? काय प्रश्न विचारला? कालचं ग्रहण कोणत्या राशीवर अरिष्ट होतं? ग्रहणाचे मला काय परिणाम भोगावे लागतील? काय म्हटलं अनुराधाताई? काही नाही, ते राशीचं म्हणलं तर वृश्चिक आणि मीन राशीला अनिष्ट होतं म्हणलं.
हा, बरोबर. मला असेच उत्तर हवे होते. तुमच्या राशीला अरिष्ट होतं का की नव्हतं, अनुराधाताई? बोला. तुमच्या चुकलं का काही? राशीला होतं की नव्हतं? बर. रामकृष्ण हरी. आपला विषय मांडूक्य उपनिषद सुरू आहे. न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते, हा आपला विषय आहे. आणि जीव नावाची गोष्ट अस्तित्वातच झाली नाही. जीव जन्मालाच आलेला नाही. जीव जर जन्मालाच आलेला नाही तर मग माझी रास कशी असू शकेल? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मांडुक्याच्या मांडणीला मी स्पर्श सुद्धा केलेला नाही. कोणत्या राशीला अरिष्ट आहे, माझ्या राशीला आहे की नाही, म्हणजे मला अरिष्टही कळत आहे, माझी रासही कळते आहे, तर मी जीव आहे ह्या स्पष्ट झालं की नाही वागण्यात ना. मांडुक्य उपनिषद काय शिकवत आहे? न कश्चित जायते जीव संभवस्य न विद्यते. जीव जन्मालाच आलेला नाही. म्हणून ही जी विचारसरणी आहे, ही विचारसरणीच आम्ही स्वीकारलेली नाही. आम्हाला मांडुक्य समजेलच कसं? आणि म्हणून मांडुक्य उपनिषद कठीण आहे. तसं कठीण नाही आहे. आमच्या ज्या संसारिक घडण आहेत त्याच्यात आम्ही बदल करायला तयारच नाही. आजचा दिवस कसा जाईल ग्रहणाचा? मग लगेच प्रश्न विचारला की तुमची रास कोणती आहे? मला रास नाही. हे ज्याला रास आलं त्याला मांडुक्य कळणार आहे. मांडुक्य अजातवाद कळवतं. मांडुक्य अजातवाद शिकवतं. जात शब्दाचा अर्थ जन्माला आले असा होतो आणि अजात शब्दाचा अर्थ जन्माला आले नाही असा होतो. आता जात आणि अजात या दोन शब्दांमधला जर फरक लक्षात आला की जर मी जन्माला आलेलोच नाही तर माझी रास असण्याची शक्यताच नाही. आणि रास असण्याची शक्यता नाही तर मला भविष्य पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि जर मला भविष्यच पाहायचं नाही तर मग मी कोण आहे? स्वरूप आहे. हा झाला मांडुक्याचा विचार. आमचं काय असतं, इकडे राशी भविष्यही बघायचं, इकडे ग्रहण लाभी आहे की आपल्या पथ्यावर पडत आहे की कुपथ्यावर पडत आहे, काय विपत्ती येते आहे हेही बघायचं आणि सकाळी उपनिषदांचे अभ्यासही करायचे. असं होत नाही. आणि म्हणून उपनिषद कळत नाहीत. आम्ही ती उंचीच गाठत नाही. ज्या उंचीवर आम्हाला शास्त्र समजावून सांगितलेलं आहे त्या उंचीवर आम्ही जाऊनच पोचायला तयार नाही. तर आम्हाला ते कळेल कसं? लक्षात ठेवा, जीव म्हणून मी जन्माला आलेलो नाही. जन्माला कुठे यायचं असतं? जगतामध्ये जन्माला यायचं. जगत सुद्धा अस्तित्वात नाही. जगत कल्पित आहे. कल्पित जगतात कल्पित जीव जन्माला आलेला आहे. असा कल्पित जीव ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला मी अमुक मी तमुक असं वाटता उपयोगी नाही. मी डॉक्टर आहे, मी पिता आहे, मी अमुक जातीचा आहे, ह्या गोष्टी अंतःकरणामध्ये येता उपयोगाच्या नाही. आणि जोपर्यंत आम्ही या गोष्टी आतमध्ये घट्ट करून घेत नाही तोपर्यंत उपनिषदाच्या दर्जाला म्हणजे उंचीला आम्ही जाऊन पोचत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं आहे मला की मी कुठल्याही जातीचा नाही,
मी कुठल्याही वर्णाचा नाही, मी बाप नाही, मी आई नाही, मी श्रीमंत गरीब नाही, मी बुद्धिमान मठ्ठ नाही, मी तरुण बालक वृद्ध नाही, मी मरणार नाही, कारण मी जन्माला आलेलो नाही. लक्षात घ्या, आधीपासून जे जॉईन झाले त्यांना हे समजणार आहे. आता जे जॉईन झाले, आता मी नाव पाहिलं, प्रीती जॉईन झाली, तर हे एवढे वेळ जे सांगितलं तो बेस जर तयार झाला नसेल तर पुढचं मांडुक्य समजत नाही. मग असं वाटतं ते तर खूपच कठीण आहे. पण आपण आधीपासून आलोच नाही. नीलाताईंच्या शांती पाठापासून जॉईन व्हायला हवं. तसं जर आम्ही केलं नसेल तर आमचा बेस तयार नाही होत. बेस तयार नाही झाला तर जगाकडे बघण्याची दृष्टीच तयार होत नाही. आम्हाला सारखं वाटतं की प्रत्येक गोष्ट कोणी केली पाहिजे, मीच केली पाहिजे. कर्तव्य कोणाचं आहे? माझंच आहे. या कर्तव्यामध्ये जखडून जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. ते माझं कर्तव्य आहे. कुठपर्यंत कर्तव्य आहे हो? जीवत्व आहे तोपर्यंत कर्तव्य आहे. जीवत्व नाही म्हटल्यानंतर कर्तव्य नावाचा विषय संपतो आहे. त्यातून बाहेर पडायला पाहिजे. म्हणून स्वतःला इन्सुलेट करा. आयसोलेट नाही करायचं आहे. जगापासून दूर पडायचं नाहीये. जगात राहूनच मला माझ्या आनंदाची व्यवस्था करायची. आज एका व्यवस्थेबद्दल सांगतो. काकांनी सांगितलं होतं की प्रणाली असते. काय असते? प्रणाली असते. आणि ह्या प्रणालीमध्ये मी स्वतःला बसवून घेतलं पाहिजे. अनेक प्रकारच्या प्रणाल्या आहेत. कुठल्याच प्रणालीला दोष देण्याच्या भानगडीत पडू नये माणसाने. कुणाला नावं ठेवण्याच्या भानगडीत पडू नये. प्रणालीचं एक महत्व आहे. प्रणाली शब्दाचा अर्थ सिस्टीम असा होतो. नाही तर पुन्हा प्रणाली म्हणजे काय? प्रणाली म्हणजे सिस्टीम. आणि आम्हाला त्या सिस्टीम मध्ये काय करून घ्यायचं आहे? स्वतःला बसवून घ्यायचं आहे. जर आम्ही सिस्टीम मध्ये स्वतःला बसवून घेतलं तर आमचं जे काही होईल ते बरोबर होतं. नाही तर होत नाही. अनेक सिस्टीम्स आहेत आणि त्या सगळ्या सिस्टीम मधून एकच उद्देश आहे, तो म्हणजे मोक्ष. सगळ्या सिस्टीम मधून मला माझा मोक्ष उचलता आला पाहिजे. त्यासाठी त्या सिस्टीमचं मला बरोबर पालन करता आलं पाहिजे. आता जी माझी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधून मी विचार केला तर माझं काम जमतं आणि नाही केला तर माझं काम बिघडतं. त्यासाठी ही जी प्रणाली आहे ह्या प्रणालीला मला नीट समजून घ्यायला पाहिजे आणि त्यातला उपयुक्त भाग माझ्या जीवनाच्या नियोजिततेसाठी आपल्याला स्वीकारला पाहिजे. त्याला विवेक असं म्हणतात. नीर क्षीर विवेक, सत्य मिथ्या विवेक, जड चेतन विवेक, सार असार विवेक, आत्मा नात्म विवेक. अनेक प्रकार आहेत विवेकाचे. आपल्यासाठी आपण प्रणालीतून विवेकाने जे उचलायला पाहिजे, जे उपयुक्त आहे आणि माझ्या जीवनात त्याचा परिणाम करून घेतला पाहिजे, याला विचार असं म्हणतात. दुसऱ्याच्या प्रणालीला नाव ठेवणे हा उद्देश नाही. माझ्या उपयुक्त प्रणालीला मला स्वीकारता आलं पाहिजे. काही लोक सगळं करत असतात. नावं ठेवण्याच्या नादामध्ये सगळं जग आम्ही फिरत असतो, पण आमची प्रणाली आम्हाला उचलता येत नाही. म्हणून तर ग्रहणाचा प्रश्न विचारला की मांडुक्याची प्रणाली उचलल्या गेली आहे की नाही उचलल्या गेली. नाहीतर फार मोठी फजिती होते, हे लक्षात ठेवा. या फजितीतून बाजूला होण्यासाठी आपल्याला लहानपणापासून म्हणजे
जेव्हापासून आपण अनुग्रह घेतला जेव्हापासून मला योग्य काय आहे अयोग्य काय आहे, काय शब्द वापरला होता मी मगा, नीर आणि क्षीर. आपल्याला क्षीर हवाय, नीर नको आहे. नीर शब्दाचा अर्थ पाणी असा होतो, क्षीर शब्दाचा अर्थ दूध असा होतो. आम्हाला क्षीर निवडायचं आहे. भगवान विष्णूंनी कोणता सागर निवडला? क्षीरसागर निवडला, नीरसागर नाही निवडला. नीरसागर हा खारट आहे आणि क्षीरसागर हा मधुर आहे. आणि म्हणून आम्हाला विचार केला पाहिजे. केव्हापासून? जेव्हापासून आम्ही सद्गुरू केले तेव्हापासून. आता ज्यांनी सद्गुरूच केले नाही त्यांनी मानण्यावर किती दिवस राहायचे? आम्ही तुम्हाला सद्गुरू मानतो, त्या मानण्यावर किती दिवस काढायचे? ज्याचं त्यांनी ठरवावं. जगाचे सगळे व्यवहार करायला आम्हाला वेळ असतो आणि साधना करायला वेळ मिळेल की नाही म्हणून सद्गुरूच करायचे नाही. काय वय होऊन जातं, शरीर थकायला लागतं, पण माझ्या मोक्षाची मला गरज भासत नाही आणि सद्गुरूंशिवाय मोक्ष मिळत नाही. मोक्ष सद्गुरूंशिवाय मिळत नाही. हे जर नीट लक्षात आलं तर पहिले माझ्या मोक्षाचा विचार केला पाहिजे, ज्यासाठी मला मनुष्य जन्म मिळाला आहे, हा देह मिळाला. काकांनी या देहासाठी मांडुक्यामध्ये एक शब्द वापरला, वाईट शब्द आहे, त्याला म्हणतात टरफल. काकांनी कोणता शब्द वापरला? आवडणार नाही. एवढी देहाशक्ती घट्ट तेवढा टरफल शब्द आम्हाला बोचणार. माझं शरीर काय आहे? माझं शरीर टरफल आहे. टरफल कशाचं हो? शेंगेचं. कोणती शेंग? मुंगफल्ली, अर्थात कोणती पण घेऊ शकता. तुरीची शेंगही घेऊ शकता, फल्ली पण घेऊ शकता. टरफलाला महत्वच नाही. टरफलाला महत्व नाही आहे. पण टरफलाशिवाय दाणा नाही सापडत. टरफलाशिवाय दाणा नाही सापडत. म्हणून दाणा घेण्यासाठी टरफलाचं महत्व आहे. आता आपण एक मुंगफल्लीची शेंग घेऊ थोड्या वेळासाठी. टरफल फोडलं आणि दाणा काढला की टरफलाची किंमत राहते का हो काही? नाही. तसं माझा देह काय आहे? टरफल आहे. त्यातून हाती दाणा लागेपर्यंत आम्हाला टरफल फोडणं भाग आहे. टरफल फोडणं समजतं ना? नाही तर काकू आता पंचदशी घेणारच आहे. त्यात पंचकोश विवेक येणार आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हा पंचकोशाचा विवेक आहे आणि ह्या विवेकातून आम्हाला आत्मा काढून घ्यायचा आहे. आणि म्हणून पहिले आत्मा काढायचा आहे. म्हणून काकू तत्वविवेकाला प्रारंभ करतात आहे. भारती तीर्थांनी तत्वविवेक आधी घेतलाय. फार सुंदर आहे. नुसता ग्रंथ कठीण आहे कठीण आहे करत बसलो तर अवघड होऊन जाईल. संसारापेक्षा कठीण काहीही नाही. आणि ज्याला संसार कठीण वाटत नाही पण ग्रंथ कठीण वाटतात, तो संसारामध्ये छान रमला आहे, रिझला आहे, रंगला आहे. पण कितीही रंगलं तरी हा संसार आपल्याला काढून फेकून दिल्याशिवाय सोडत नाही. नदीमध्ये कचरा कितीही सपाटून वाहत असला आणि कितीही वेडावाकडा वाहत असला तरी एक दिवस नदी त्या कचऱ्याला काठाला फेकून दिल्याशिवाय राहत नाही. समुद्रामध्ये पडलेला कचरा काठावर येऊन पडल्याशिवाय राहत नाही. संसार समुद्र आहे.
भवसागर आहे. या भवसागरामध्ये आपल्या शरीर रूपी टर्फलाचं काय आहे, वाट लागते. ती वाट लागायच्या आधी त्या टर्फलामधून मला दाणा मिळवता आला पाहिजे. नुसत्या दाण्यावर समाधान मानून चालणार नाही. पुढे काय करायचं आहे ते पण सांगतो. टर्फल शरीर आहे आणि दाणा जीव आहे. या दाण्याला ज्या वेळेला घाणीमध्ये टाकलं जातं तेव्हा त्याच्यापासून तेल निघतं आणि तेल हे सार आहे. आणि म्हणून टर्फल शरीर आहे, दाणा जीव आहे आणि त्याच्या आतमध्ये असणार जे तेल आहे हा आत्मा आहे, तो मी आहे. इथपर्यंत वाटचाल करू का हो आम्ही? आम्ही जेवढ्यांना आपलं आपलं म्हणतो ते आपले एक दिवस आपल्याला दगा दिल्याशिवाय सोडत नाही. नदीमध्ये कितीही खालीवर डावीकडे उजवीकडे वाहत असला कचरा तरी एक दिवस ती त्याला काठावर आणून फेकल्याशिवाय राहत नाही. आपलं जीवन फेकल्या जाईल इतकं हलकं असावं का हो कधी? आणि जर असं नसेल तर आम्हाला अंदाज घेतला पाहिजे, बरोबर समजून घेतलं पाहिजे आणि टरफलातून दाणा आणि दाण्यातून स्वरूप प्राप्त करून घेता आलं पाहिजे. आधी जो कळवून घेणारा आहे तो त्या ठिकाणी आहे, त्याला जाणून घेतलं तर ठीक, नाहीतर वृद्धापकाळामध्ये पश्चाताप येतो. मरणाच्या वेळी असं वाटतं की काय करावं, मला जे कळायला पाहिजे ते कळलेलंच नाही. घर माझं आहे, मुलगा म्हणतो हे गेले, कोणाच्या नावावर होणार घर? धन कोणाच्या नावावर होणार? तुकोबांनी सुंदर वाटणी केली थोडक्यात. देह हा काळाचा आणि धन कुबेराची, बस संपलं. तुकोबांची सरळ वाटणी आहे. माझं नाही, देह माझा नाही. कोणाचा घास आहे? काळाचा घास आहे. आणि धन कोणाचं आहे? कुबेराचं आहे. कुबेरानी हे माझं धन आहे म्हटल्यानंतर त्याला हवं त्यावेळेला तो ते धन घेऊन जाऊ शकतो. तत्पूर्वी मी शरीर नाही हे समजलं पाहिजे आणि जीवानी अभ्यास करून मी ब्रह्म आहे हे जाणून घेतलं पाहिजे. ही मांडुक्योपनिषदाची प्रणाली. ईशावास्योपनिषदाची प्रणाली काय आहे? सर्वत्र ईश्वरच व्यापला आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत् किंच जगत्यान जगत. जगाच्या किंचित भागामध्ये सुद्धा ईश्वर व्यापलेला आहे. ही प्रणाली ईशावास्योपनिषदाची. केनोपनिषदाची काय प्रणाली आहे? कानाचा कान, डोळ्याचा डोळा. म्हणजे कान हे काय झालं? त्याच्या आतमध्ये असलेल्या कानावर अवलंबून आहे. थोडस डॉक्टर्स लोक पण या ठिकाणी आहे. बाहेरच्या भागाला पिन्ना म्हणतात. जो कान शिक्षक शाळेमध्ये ओढतात त्याला पिन्ना शब्द आहे मेडिकल मध्ये. त्याच्या आतमध्ये मिडल इयर आणि इन्नर इयर नावाचा भाग आहे आणि त्या आतमधल्या कानाला ऐकण्याचं जे सामर्थ्य आहे त्याला कानाचं कान असं म्हणतात. काय म्हणतात? त्याला कानाचं कान असं म्हणतात.
मग आम्ही काय केलं पाहिजे? त्या कानाचा काय करून घेतला पाहिजे? आम्ही जाण करून घेतली पाहिजे. पुन्हा एक उदाहरण देतो. डोळ्याचा डोळा, बाहेर दिसणारा जो डोळा आहे तो ज्याच्यामध्ये असतो त्याला खोपणी म्हणतात. खोपणी. त्याच्या आतमध्ये जो असतो तो डोळा असतो आणि त्याच्या आतमध्ये जो रेटायना असतो तो मुख्य डोळा मानला जातो. आणि तो जो मुख्य डोळा आहे त्या रेटायनाला पाहण्याची क्षमता जी आहे ती आत्मस्वरूपामुळे होते. आत्मस्वरूपामध्ये स्वरूपामुळे आतमधल्या डोळ्याला तो प्रकाशित करतो. तो डोळा बाहेरचं विश्व प्रकाशित करतो. केनोपनिषदाची मांडणी झाली. कठोपनिषदाची काय मांडणी आहे? माहिती पाहिजे, प्रणाली माहिती पाहिजे. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मना प्रगमेव. रथी कोण आहे? आत्मा आहे. रथ कोण आहे? शरीर आहे. मन कोण आहे? अश्व आहे. बुद्धी कोण आहे? लगाम आहे. बुद्धी कोण आहे? लगाम आहे. रथाची शरीर जो आहे तो आमच्या शरीराचा भाग आहे. कठोपनिषदाची मांडणी नक्की माहित असली पाहिजे काय आहे. प्रश्नोपनिषदाची काय मांडणी आहे? अपरा काय आहे आणि परा काय? अपरा काय आहे हे उडकून काढलं आणि अपरेला त्याज्य केलं. परा काय आहे हे समजून काढलं आणि परेला स्वीकारलं. चारही वेद आणि षडांग, ज्योतिष्य, व्याकरण हे सहाही शास्त्र, दर्शनशास्त्र नाही म्हणत आहे मी बरं का, षडांग म्हणतोय. वेदांचे 6 अंग ही अपरा विद्या आहे. आणि एवढं जर अपरा विद्येमध्ये मोडत असेल तर मला अपरा बाजूला करता आली पाहिजे आणि परेला निवडता आलं पाहिजे. पण अपरेचा उपयोग करून परेमध्ये प्रवेश करायचा आहे. अपरा टाकाऊ नाही आहे, पण अपरा मोक्षदायी नाही. अपरेचा वापर करून आम्हाला परेमध्ये जायचं आहे. परोक्ष ज्ञानाचा उपयोग करून एक वेळ परोक्ष ज्ञान सोडून द्यायचं आणि अपरोक्षामध्ये जायचं. टरफलाचा उपयोग करून घ्यायचा, दाणा हातात मिळवून घ्यायचा आणि दाणा हातात मिळाला की टरफलाला सोडून द्यायचं. म्हणून माऊली म्हणाली आता मी समाधी घेते, कारण आता मला टरफलाशी काही देणं घेणं उरलं नाही. मोक्ष सिद्धी झालेली आहे. मोक्ष श्रिया अलंकृतू ऐसे हे संत श्रीमंतू. संतांची श्रीमंती कुठे आहे? मोक्ष प्राप्त झाली ही संतांची श्रीमंती आहे. आणि मोक्ष शब्दाचा अर्थ सुख दुःखाच्या बंधनातून मुक्ती. कठोपनिषदाची मांडणी सांगितली, प्रश्नोपनिषदाची मांडणी सांगितली. ईश येन कठ प्रश्न 6 प्रश्न विचारले आणि मूळ प्रश्न काय आहे? मूळ प्रश्न हा आहे की एवढं राज्य तुम्हाला त्यागावंसं वाटतंय, याचा अर्थ याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट काय आहे जी तुम्ही स्वीकारत आहात बाबा आम्हाला सांगा. आणि ती वडील सांगू न शकल्यामुळे हे 6 महारथी राजपुत्र ऋषींकडे आले आहेत प्रश्न विचार. एवढं मोठं राज्य यांना तृणासमान वाटत आहे,
तर त्यापेक्षा श्रेष्ठ कोणती गोष्ट आहे जी आम्हाला कळली पाहिजे? विचारसागर मध्ये याचा शेवट आहे आणि प्रश्नोपनिषदामध्ये प्रारंभ आहे. ईश केन कठ प्रश्न मुंडक उपनिषदाचा सांगितलं अपरा आणि परा. अपरेचा उपयोग करून तिला टाकून द्यायचं आणि परेला स्वीकारायचं. टर्फल टाकून द्यायचं, दाण्याला स्वीकारायचं. अहो यान सुद्धा उडतं ना, ज्या वेळेला ते चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश करतं आणि पृथ्वीच्या कक्षेला सोडून देतं, त्यानंतर यानाचा बराचसा वजनी भाग टाकून देतं. उपयोग संपला असतो त्याचा उपयोग संपून गेला असतो. बराचसा वजनी भाग त्यांनी टाकून दिलेला असतो. फार थोडासा भाग पुढे जातो चंद्राकडे. तर अपराविद्या टाकून द्यायची आहे. ज्योतिष्य, व्याकरणादी आणि 4 वेद, पण आम्हाला इतकं पठणाचं वेळ लागतं की मग आवर्तनाच्या मागे आवर्तन. मग इतके लोक आवर्तनाला आले, तेवढे लोक आवर्तनाला आले, माझ्या मोक्षाचं काय झालं? काय नाही. मी आवर्तन करण्याला विरोध देतोय का नाही, पण माझ्या मोक्षात कधी विचारच येत नाही. तेच करत राहतो. पारायणाचे पारायण, आवर्तनाच्या आवर्तन, अनुष्ठानाच्या अनुष्ठान, व्रताच्या मागे व्रत. आता आम्ही सहस्त्रावर्तन करताना की जास्त लोक उपस्थित सहस्त्रावर्तनासाठी हे पाहिलं जात. तेवढी संख्या होती. विचार करा. मला कळलंय का मी आनंदमय आहे म्हणून? मला कळलंय का मी ब्रह्ममय आहे म्हणून? त्वम आनंदमय, त्वम ब्रह्ममय. या त्वम शब्दाचा अर्थ जीव असा आहे आणि जीवानी मी ब्रह्म आहे हे समजून घेतलं पाहिजे. याच्यासाठी त्वम आनंदमय, त्वम सच्चिदानंद अद्वितीयोसी, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. हा त्वम जीवानी समजून घ्यावं की मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे, आणि नुसतं समजून नाही, होऊन जावं. अहम ब्रह्मास्मी. यासाठी अथर्व शीर्ष आहे. आम्ही आवर्तन करणार, मी 16 सोमवाराचे व्रत करणार आणि त्याच्यानंतरही उपास चालूच ठेवणार. आम्ही ग्रहणाची शिकार होणार. मग मला असं तसं माझ्यावर आज ग्रहण आलं, ग्रहांच्याच मागे लागायचं 7:30. मांडुक्य उपनिषदाची प्रणाली काय आहे ते सांगतो. मी 3 अवस्थांमध्ये आहे. एकाला जागृती असं म्हणतात, एकाला सुषुप्ती असं म्हणतात, आणि एकाला स्वप्न असं म्हणतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्थांमध्ये मी वावरत असतो आणि या 3 अवस्थांच्या मी अतीत आहे. जागृतीमध्ये बंधन मला नाही, स्वप्नाची बांधणी माझ्यासाठी नाही, गाढ झोपेचा मी भोगता नाही. मग भूत भविष्य वर्तमान उरलंच कुठे हो? भूत भविष्य वर्तमानापेक्षाही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती आणखी सूक्ष्म आहे. म्हणून मी गाढ जरी झोपलेलो असलो तरी स्वरूपाचा अभाव गाढ निद्रेमध्ये होत नाही, म्हणून सकाळी मला जाग येतो. म्हणजे मी कसा आहे? मी अमोघ आहे, मी व्यापक आहे. जेवढे सगळे शरीर आहे त्या शरीराच्या सुषुप्ती अभिमानी आत्मा, त्याला ईश्वर असं म्हणतात. समष्टी सुषुप्ती अभिमानी आत्मा. समष्टी शब्द महत्वाचा आहे बरं का. तर आपलं पंचदशी
आणि मांडुक्य एकत्र चालू आहे. चित्रदीप, आता तत्वविवेक सुरू होणार आणि इकडे मांडुक्य हेही सुरू राहणार. मध्ये मध्ये मला दासबोधाच्या प्रश्नांतरीसाठी बोलावतात, तेव्हा तो पण चालू राहणार. तर इतक्या जणांचा अभ्यास करायचा आहे का? हो, अजिबात नाही. हा सगळा अभ्यास एकाचाच आहे, एका स्वरूपाचा अभ्यास आहे. गोंधळ करण्याचं अजिबात कारण नाही. आणि कशाचा अभ्यास आहे? टर्पल फेकून द्यायचं, दाणा काढून टाकायचा, दाण्याला फोडर म्हणून. दाणा घाणीमध्ये गेल्यानंतर फोडर उरतं आणि तेल फक्त राहतं. लहान दाण्यातलं तेल आणि मोठ्या दाण्यातलं तेल, या तेलात काही फरक पडतो का हो? लहान दाण्याचं टर्फल आणि मोठ्या दाण्याच्या टर्फलला फरक आहे, लक्षात ठेवा. पण तेल म्हणून जर बघाल तर सगळ्या दाण्यांचं तेल एकच आहे. म्हणून 113 आणि 8, 121 जण आहे आज. आत्ता 121 जणांमधला तेल एकच आहे, लक्षात ठेवा. आत्मा एकच आहे. तो मी आहे, असा मी सगळ्या विश्वांमध्ये व्यापलो आहे. एवढ्या 121 जणांपुरता मी नाही आहे, सगळ्या विश्वामधला मी एकच आहे. त्याला रसो वै सहा असं म्हणतात. तो रस मी आहे, मी रसरूपाने एक आहे. माझं म्हणणं कळतंय ना? दाण्यामधला तेल हा रस आहे, चिंचेमधला आंबटपणा हा रस आहे, साखरेमधला गोडवा हा रस आहे, मिठामधला खारटपणा हा रस आहे, कडुलिंबामधला कडूपणा हा रस आहे. आणि त्या रसातलं रसत्व मी आहे. रसो वै सहा, या रसातलं रसत्व मी आहे. मग आता सगळ्या माणसांमधलं आत्मा मी आहे. माणूस पण मी आहे नाही म्हणायचा. माणूस पण मी आहे म्हटलं की जीवत्व आलं. पण माणूस पण प्रत्येक माणसातलं वेगवेगळं आहे. ते सत्व रज तमाच्या कॉम्बिनेशन वर अवलंबून आहे. आणि आपण सकाळी 7 वाजता ज्या कॉम्बिनेशन मध्ये असतो, त्याच कॉम्बिनेशन मध्ये 9 वाजता नाही राहत. रज वाढलेला असतो, सत्व घटलेला असतो, तम वाढलेला असतो. म्हणून माणूस पण मी आहे नाही म्हणायचं, रसत्व मी आहे म्हणायचं. रसो वै सहा, यो बुद्धे परत असतो सहा, मनसस्तु परा बुद्धे, यो बुद्धे परत असतो सहा. कठोपनिषद काय म्हणतं? बुद्धे आत्मा महान परा. बुद्धीपेक्षा ही आत्मा काय आहे? पर आहे, श्रेष्ठ आहे, महान आहे. अखंड चिंतनाने रसत्वापर्यंत मला जाऊन पोहोचायचं आहे. शरीररूपी टरफलाला बाजूला काढायचं आहे. जीवरूपी फोडर, दाण्याच्या वरचा भाग, साल दाण्याचं, तेही बाजूला पडत आहे. आतमधलं रसरूपी तेल मी आहे. अखंड चिंतनाने हे कळतं. आणि यासाठी कर्म करावं लागतं. त्या कर्माला अभ्यास असायचा. कर्मानुसार परोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाच्या अखंड चिंतनाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानामध्ये होतं. अपरोक्ष ज्ञानाला स्थिरता आली की त्याला विज्ञान असं म्हणतात. ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे, ज्ञात्वा ज्ञानम विज्ञान सहितम यद, ज्ञानी जाणलं, ज्ञात्वा यज्ञात्वा मोक्षसे शुभ. जर नाही जाणलं तर म्हणून पारायण करत राहायचं का हो? पाठ पठण तर करत राहायचं का हो?
खूप वेळ असतो माणसं. आणि मग एवढे सगळे जण आपल्या भोवती जमतात, मग त्यातून निघावंसं नाही वाटत. ओढायचं नाही आहे, इन्सुलेट करायचं आहे, आयसोलेट नाही करायचं आहे. अंतिम सत्य मी आहे हे समजून घ्यायचं. परमार्थ शास्त्राचा उद्देश जाणून मग सगळ्यांना घेऊन चला की तुम्ही. चल, तू काय करतोय, असं असं करतोय ना, अथर्व शीर्ष पाठांतर करतोय ना सहस्रावर्तन, हरकत नाही. अहम साक्षात आत्मासी नित्यम. हे ऐकू यायला पाहिजे, हे ऐकू येत नाही. पाठ पठण पाठांतर घड म्हणतो. म्हणून आम्ही दक्षिणेसाठी काम करत नाही. अरे बाबा, याचाही अहंकार कशाला बाळगतोय, रूपाकारता घे की. कायमचा निवांत राहता आलं पाहिजे. याला मांडुक्य उपनिषदाचा अभ्यास म्हणतात. कसा? जागृतीमध्ये निवांत, स्वप्नामध्येही निवांत, गाढ झोपेमध्ये निवांत असतोच. म्हणून तुकोबा म्हणतात, जागृती स्वप्नी पांडुरंग. म्हणून 3 अवस्थांच्या प्रणालीतून ओंकार समजावून सांगणारा परब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानाचा विचार करत करत आत्मा अरे वा श्रोतव्य मंतव्य निधिध्यासित. त्या निधिध्यासनाचं साधन कोणतं आहे? मांडुक्य उपनिषद त्या निधिध्यासनाचं साधन आहे. नुसतं आत्मा 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 म्हणून निधिध्यासन नाही होत. नुसतं मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे म्हणून निधिध्यासन नाही होत. त्याचा सर्वांगाने काय करावं लागतं? अभ्यास करावा. अनात्म वस्तू बाजूला सारल्यानंतर जे शिल्लक राहतं ते शून्य असतं, आणि त्या शून्याचा प्रकाशक मी आहे हे समजलं पाहिजे. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयासी मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे, ही चूक होते, लक्षात ठेवा. सर्वम शून्यम या वादात आपण अडकण्याची शक्यता आहे, फसण्याची शक्यता आहे. कारण साधन काळी शून्य खूप गोड वाटत, त्याचा प्रकाशक पाहण्याची आठवणच राहते. मग मला असं दिसलं, मला तसं दिसलं, आणि मग त्यामध्ये रमून जातो. मग इथे रमायचं नाही, आणि हे सद्गुरू शिकवत असतात. म्हणून तर सद्गुरूंची गरज असते हो. नुसत्या ग्रंथांनी होत नाही, आणि गुरु मानल्याने पण होत नाही. गुरूंनी तुम्हाला शिष्य मानलाय का? एक व्यक्ती माझ्या समोर डॉक्टर काकांना म्हणाली होती, मी दासबोधाला गुरु मानतो. काकांनी त्याला प्रश्न विचारला, दासबोधाने तुला शिष्य मानलाय का? तूच समजून चाललाय दासबोधाने मला शिष्य मानलं म्हणून. आम्ही गुरु मानून होत नाही. गुरुनी मला शिष्य म्हटलं पाहिजे, म्हणजे माझ्या चुका आणि त्रुटी तो सांगतो. आता सांगितल्यानंतर त्याच्यावर अंमल केला पाहिजे की नाही? पुण्यातल्या अभ्यास वर्गाला पुणेकर जर हजर राहत नसतील तर लाईव्ह अभ्यास वर्गाचा काय फायदा झाला? आणि प्रत्यक्ष अभ्यास वर्गाचा फायदा ऑनलाईन नाही होत. 200 ऑनलाईनचे अभ्यास वर्ग आणि 2 प्रत्यक्ष अभ्यास वर्ग, या 2 वर्ग जास्त श्रेष्ठ आहेत जे ऑफलाईन होतात. कारण चेतनाचा चेतनाशी संबंध असतो. इथे जडाशी संबंध येतो मोबाईलच्या माध्यमात. म्हणून तो मी आहे हे कळता कळत नाही, ऐकलं तरी समजत नाही. म्हणून नुसतं पठण, नुसतं पाठांतर, नुसते पारायण, नुसते आवर्तन, त्याच्यानंतर मग जेवण.
पार्टी ओरिएंटेड थिंकिंग म्हणतात त्याला. कुणाला तरी घरी जेवायला बोलवायचं आणि छान खाऊ घालायचं. काही महिन्यानंतर म्हणायचं आपण त्याला एवढं सगळं करून खाऊ घातलं, त्यांनी नाही आपल्याला जेवायला बोलवलं, किंवा त्यांनी बोलवलं पण असंच केलं. त्यांच्याकडे जेवायला जा, त्यांच्याकडे जेवायला जा, बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जा, ट्रिप्स करून जेवायला जा, त्यांना आपल्याकडे बोलवा, पण करा शेवटी फिरून फिरून जेवणच. तसं हे आमच्या मंदिरात प्रसादाला फार महत्व. तो हातावर असलेला चालत नाही, पोट भरायला पाहिजे. पोटभर प्रसाद शिऱ्याचा चालत नाही, पुरणपोळी पाहिजे, श्रीखंड पाहिजे. डिमांड करतात, आम्ही असं असं केलेलं आहे, एवढं एवढं होतं, आम्हाला हा प्रसाद मिळाला पाहिजे. हौशीचा परमार्थ संपला पाहिजे कधीतरी, आणि मूळ भागावर आलो पाहिजे आम्ही केव्हा तरी. नाहीतर आमचं चालू आहे या भ्रमामध्ये. रसोबाई 6 माणूस विसरतो. लक्षात ठेवा, आत्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून तोच सगळ्या जगामध्ये मिसळलेला आहे. म्हणून सगळ्या जगात जेव्हा आत्मा मिसळला असतो तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात. देहामध्ये असलेल्या ब्रह्माला आत्मा असं म्हणतात. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. मग जग नीरस वाटेल का हो एकदा परमार्थाचा अभ्यास केल्यावर? म्हणून जगाला कंटाळत नाही, जगाला नीरस समजत नाही, जगामधलं वावरणं बंद होत नाही, आणि जगाच्या वागण्याने माझा आनंद बिघडत नाही. कारण आतमध्ये आत्मानंदाचा रस, रसोवई 6, मी रसरूप आहे, मी आनंद रूप आहे, रिलॅक्स असतो. आणि असं माझं जीवन झालं पाहिजे यासाठी मांडुक्योपनिषद आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थांमध्ये मी आनंद रूप आहे, या प्रकारची ट्रीटमेंट स्वतःला देण्यासाठी हा अभ्यास. हा अभ्यास माझा सहज भाव व्हावा आणि सुखरूपता हा माझा स्वभाव होऊन जावा. कोणाही कडून माझा आनंद मोडल्या जाता कामा नये अशी स्थिती माझी व्हावी, यासाठी या उपनिषदाचा अभ्यास आहे. ही या उपनिषदाची घाटणी आहे. या घाटणीला प्रणाली असं म्हणतात. आज तुम्हाला प्रणाली समजावून सांगेल. या प्रणालीला आपल्या जीवनामध्ये जर उतरवता आलं तर आपलं कल्याण होईल. सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानेच हे शक्य असतं, असं आपण भावं अशी प्रार्थना करतो आणि आजचा विषय या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रणाम गुरुजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण नंदाताई राम रामकृष्ण हरी काका. राम रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हरिचरण जी. रामकृष्ण रामकृष्ण हरी.